नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 30 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, कोणत्या देशाची डेसॉल्ट एव्हिएशन कंपनी भारतात आपली उपकंपनी उघडणार आहे? तर योग्य उत्तर राहील फ्रान्सची, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी म्हणजेच IIFA महोत्सव 2024 कोठे आयोजित केला जाईल? तर UAE मध्ये आयोजित केला जाईल। तर पुढील प्रश्न, यावर्षी जागतिक पर्यटन दिन 2024 कोणत्या थीमवर साजरा करण्यात आलेला आहे? तर पर्यटन आणि शांतता या थीमवर। तर पुढील प्रश्न होता, तर नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर 39वे स्थान आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर इंडियन केमिकल कौन्सिलचा जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर दीपक सी मेहता यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। तर पुढील प्रश्न होता, अलीकडेच सलग दुसऱ्यांदा कोणाची FIH च्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर तय्यब इकराम यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर पंतप्रधान मोदींनी नुकतेच समिट ऑफ द फ्युचर कोठे संबोधित केले? तर न्यूयॉर्क मध्ये संबोधित केलेले आहे। तर पुढील प्रश्न होता, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू शकीब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर बांगलादेशचा आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, टाटा स्टीलने भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस कोणत्या राज्यात सुरू केलेली आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू केलेली आहे। तर यानंतर मित्रांनो शेवटचा प्रश्न होता, कोणत्या मंत्र्यांनी परिघी 24x25 हे फॅशन वेब पोर्टल सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर गिरिराज सिंह यांनी केलेले आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्यातील आंध्रो गाव 2024 चे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव बनले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, मणिपूर मधील, लक्षात ठेवा। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर मणिपूरच्या आंध्रो गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या 2024 आवृत्तीमध्ये हेरिटेज श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे। तर आंध्रो गावाचा अनोखा सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक पद्धतीमुळे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर गावात एक मंदिर आहे जे परिसरातील समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा दर्शवते। तर गावाच्या सांस्कृतिक वारशात अनेक जुनी अग्निपूजा समाविष्ट आहे, जी जगाच्या विविध भागांतून पर्यटकांना आकर्षित करत असते। तर मणिपूर विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ, मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न, तर अलीकडेच ADB ने फायनान्शियल इयर 2024 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 7% असेल, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर ADB चा लॉंग फॉर्म काय आहे? तर एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, म्हणजेच आशियाई विकास बँक। आणि ADB ची स्थापना 19 डिसेंबर 1966 मध्ये झाली। मुख्यालय मनिला मध्ये आहे, लक्षात ठेवा, फिलिपिन्स। आणि सध्याचे अध्यक्ष मात्सुत्सुगु अस्कावा आहेत, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया। तर जागतिक रेबीज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात। तर रेबीज प्रतिबंधाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेबीजला पराभूत करण्याच्या प्रगतीवर
प्रकाश टाकण्यासाठी हा दरवर्षी साजरा केला जात असतो. तर 28 सप्टेंबर रोजी लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असतो. तर लुई पाश्चर हे फ्रेंच रशियन शास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. तर त्यांनी रेबीजची पहिली लस विकसित केलेली होती. तर यंदा 18वा जागतिक रेबीज दिन पाळला जात आहे. तर या वर्षीच्या जागतिक रेबीज दिनाची थीम काय आहे, तर ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर सप्टेंबर 2024 चे महत्त्वाचे दिवस देखील आपण पाहून घेऊयात मित्रांनो. तर 2 सप्टेंबरला जागतिक नारळ दिवस साजरा केला, 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस, 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस, 10 सप्टेंबरला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आणि यानंतर 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस, 15 सप्टेंबरला अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस साजरा करण्यात आला. 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबरला जागतिक बांबू दिवस आणि 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस साजरा करण्यात आला 21 सप्टेंबरला. तर पुढील 22 सप्टेंबरला जागतिक गेंडा दिवस, 23 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस, 25 सप्टेंबरला जागतिक फार्मासिस्ट दिवस, 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस आणि 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात आला, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 4था, तर जपानचा पुढील पंतप्रधान कोण होणार आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शिगेरू इशिबा होणार आहे. कोण आहे, तर शिगेरू इशिबा. ठीक आहे, तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात आपण. तर शिगेरू इशिबा यांची अलीकडेच फुमियो किशिदा यांच्या जागी पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. तर ते 38 वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत, ज्या दरम्यान त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान मध्ये इतिहास घडवला आणि ग्रामीण नूतनीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील त्यांच्या कार्यासाठी ओळख मिळवली. तर यानंतर आपण जपान विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जपानची राजधानी टोकियो आहे, चलन आहे येन, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती असते. यानंतर 5वा प्रश्न, तर जागतिक प्रतिभा रँकिंग 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 58वे स्थान आहे. कोणते स्थान आहे, 58वे. यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जारीकर्ता कोण आहे, तर IMD आहे, लक्षात ठेवा. तर टॉप 3 देश कोणते, तर स्वित्झर्लंड आहे, सिंगापूर आणि लक्झेंबर्ग, लक्षात ठेवा. आणि यानंतर मित्रांनो इंडिया 40.47 च्या टॅलेंट स्कोर सह जागतिक स्तरावर 58व्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर दलित आणि आदिवासींवरील अत्याचारांच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो 2024 च्या परीक्षेसाठी. प्रश्नाकडे लक्ष द्या आणि या प्रश्नाचे उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी उत्तर प्रदेश, लक्षात ठेवा. काय आहे, उत्तर प्रदेश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर अनुसूचित जातींवरील अत्याचाराच्या नोंदींमध्ये उत्तर प्रदेश अव्वल आहे, परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तर काय आहे, राजस्थान आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या 2022 च्या आकडेवारीच्या ताज्या अहवालात हे उघड झालेले आहे. तर अहवालानुसार SC आणि ST अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत न्यायालयाकडून शिक्षा होण्याच्या प्रकरणांमध्ये घट झालेली आहे. तर 2022 मध्ये केवळ 32.4% प्रकरणांच्या शिक्षा अहवालात हा कल चिंताजनक मानला गेलेला आहे. तर अहवालात असे नमूद केलेले आहे की SC अत्याचारांशी संबंधित 60.38% प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे, तर 14.78% प्रकरणांमध्ये पोलिसांनी खोटे दावे किंवा पुराव्यांअभावी अंतिम अहवाल दाखल केलेले आहेत. तर यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण राज्य प्राणी पाहून घेऊया. तर बारासिंगा आहे, राज्य पक्षी सारस, लोकसभेच्या जागा 80 आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 7वा, तर अलीकडेच 20,942 फूट उंच शिखराला
दलाई लामा यांचे नाव कोठे देण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील पर्वत शिखराला 6व्या दलाई लामा यांचे नाव दिल्याने चीन संतप्त झालेला आहे. तर भारतीय गिर्यारोहक संघाने या अज्ञात शिखराला चाग्यांग ग्यात्सो शिखर असे नाव दिलेले आहे. तर चीनने याला बेकायदेशीर ऑपरेशन म्हटले आहे आणि अरुणाचल प्रदेशला चीनचा प्रदेश म्हणून वर्णन केलेले आहे. तर यानंतर अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी आहे इटानगर, मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत आणि राज्यपाल सध्याचे केवल्य त्रिविक्रम परनाईक आहेत. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 8वा. तर मदर मॅरी कम टू मी हे कोणाचे पहिले चारित्र्य अलीकडेच लॉन्च होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अरुंधती रॉय यांचे. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात आपण. तर बुकर पारितोषिक विजेते अरुंधती रॉय यांचे पहिले चारित्र्य मदर मेरी कम टू मी सप्टेंबर 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तर मदर मेरी कम टू मी लिहिण्याचा अरुंधती रॉय यांचा प्रवास सप्टेंबर 2022 मध्ये मेरीच्या मृत्यूनंतर सुरू झाला, जिच्यापासून तिने स्वतःला 18 वर्ष वयापासून दूर केले होते. तर यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न. तर कवच 4.0 ची चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राजस्थान या राज्यामध्ये घेण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर कवच 4.0 ची चाचणी राजस्थानमधील सवाई माधोपूर ते कोटा दरम्यानच्या 108 किलोमीटरच्या रेल्वे ट्रॅकवर घेण्यात आलेली आहे. तर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोजेक्शन सिस्टमची ही सर्वात प्रगत आवृत्ती आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो कवच 4.0 च्या मदतीने लोको पायलटला इंजिनमध्ये बसून 7 किलोमीटर अंतरापर्यंतच्या सिग्नलची माहिती मिळू शकते. तर कवचमुळे ट्रेनचा वेग आवश्यकतेनुसार आपोआप कमी होईल. तर कवच प्रणालीमध्ये उच्च वारंवारता रेडिओ कम्युनिकेशनचा वापर केला जात असतो. आणि मित्रांनो सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो कोण आहेत रेल्वे मंत्री? तर अश्विनी वैष्णव. ठीक आहे. तर यानंतर राजस्थान विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर, म्हणजेच गुलाबी शहर ओळखले जाते जयपूरला, पिंक सिटी. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री सध्याचे भजनलाल शर्मा आहेत. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे आणि राष्ट्रीय उद्याने रणथंबोर, केवलदेव, मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान आणि तलाव आहेत पुष्कर, पिचोला, जयसमंद आणि फतेह सागर. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रमुख धरणे आहेत गांधी सागर धरण, राणा प्रताप सागर धरण आणि जवाहर सागर धरण आणि लोकनृत्य घुमर आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर नुकताच जागतिक हृदय दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिवस साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. तर जागतिक हृदय दिवस एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे जो दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जात असतो. तर हृदयविकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि हृदयांच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जात असतो. तर 2024 ते 2026 पर्यंत मोहीम तुमच्या हृदयाचा कृतीसाठी वापर करा या थीमवर लक्ष केंद्रित करेल. तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमुळे दरवर्षी अंदाजे 18.6 दशलक्ष मृत्यू होत असतात. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.